मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवणार नाही. अजित पवारांचा जरांगेंना इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळेल, अजितदादांचं वक्तव्य. पापा धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात मीठ कालवू नये. जरांगेंचं अजित पवारांना उत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्याची देखील प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटलांच्या कुटुंबात कुणबी नोंदी सापडली. शिरूर कासार तालुका प्रशासनाचा दावा तर नोंद मिळाल्याचा आनंद. जरांगे पाटलांच्या वडिलांची प्रतिक्रिया. काही उपटसुंभ काहीही बोलून जाते आणि जाती जातीत भांडणं लावत आहेत. नाव न घेता छगन भुजबळांवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. आमच्या ताटातून आरक्षण नको, वेगळं ताट पाहिजे असेल तर जरांगेंना मदत करतो, आंबेडकरांची भूमिका. अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह परिसरातील बॅनरवरील मलिकांच्या फोटोनं चर्चांना उधाण. नवाब मलिकांच्या फोटोवर फडणवीसांना प्रश्न विचारा. भाजपनं मित्रपक्षांना संपवलंय. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. तर माझी आणि भाजपची भूमिका मलिकांबाबत तीच, फडणवीसांचं प्रत्युत्तर. 2019ला प्रयोग झाला आणि कट्यार पाठीत घुसली. 2022 साली आम्हीही प्रयोग केला. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर आताच्या मुख्यमंत्र्यांच्या पट्ट्याची गरज लागत नाही. फडणवीसांचा नाव न घेता ठाकरेंना टोला. वय झालं की थांबायचं असतं, पण काही जण अति करतात. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचं पुन्हा एकदा टीकास्त्र. तर बाप कधी रिटायर होत नाही. जितेंद्र आव्हाड यांचं अजितदादांना उत्तर. भाजपसोबत जायला प्रत्येक वेळी हो म्हणायचे आणि मागे फिरायचे. भुजबळांचा शरद पवारांना टोला. तर उरला सुरलेला पक्ष संपवायला बाहेरच्यांची गरजच नाही. भुजबळांची आव्हाडांवरही टीका. महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न, पण नेते सत्तेत मशगूल. राज्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं परखड भाष्य. तर शेवटी नावासेवा पुलामुळे रायगड जिल्हाही बर्बाद होणार, राज ठाकरेंचा इशारा. मी दिलेल्या फॉर्म्युल्यावर उत्तर नाही, पण मी आशावादी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर दिल्लीमध्ये जागा वाटपासह सगळ्यांवरच चर्चा होईल, सुळेंची माहिती. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरांचा दावा. आम्ही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकला. कुठल्याही पक्षानं चर्चा सुरू असताना जागांवर दावा करू नये, देवरा यांची प्रतिक्रिया. शरद मोहोळच्या पत्नीनं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. मला न्याय द्या. पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनानंतर स्वाती मोहोळची फडणवीसांकडे मागणी. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, उद्धव ठाकरेंची माहिती. तर ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत हेही नसे थोडके. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. अजितदादांसारखे आता शिंदेही सकाळी लवकर उठून कामाला लागले. दादांच्या कामाची स्टाईल शिंदेंनी घेतली. मुंबईतील विकास कामांच्या पाहणीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. ठाकरे विकास विरोधी. 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून दिखावा केला, मात्र आम्ही रस्त्यावर उतरून कामं करत आहोत. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं. तर नोटीस मला वैयक्तिक आलेली नाही. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी षडयंत्र, भावना गवळींचा आरोप. भाजप आणि शिंदे सरकार भावना गवळींवर नाराज. तिकीट द्यायचं नसल्यानं चौकशी लावली. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा आरोप. मुंबईच्या बोरिवलीमध्ये एटीएसची मोठी कारवाई. 6 लोक ताब्यात. 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतूस जप्त. अधिकची चौकशी सुरू. अयोध्येतील राम मंदिराच्या दरवाजाचं काम अंतिम टप्प्यात. 9 फूट उंच आणि 12 फूट रुंद दरवाजावर रेखीव नक्षीकाम.